गुड मॉर्निंग, नमस्कार फॅमिली. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेत ना? तर बघा, मी पण मजेत. सकाळची सुरुवात झालेली आहे स्वामींच्या नावाने आणि आजचा दिवस नक्कीच छान जाणार आहे. आमचा दिवस काय रोजचा सारखाच असतो. तर बघा, मी निघाली आहे कामावर. 6 वाजलेत आणि कामावर पोचेपर्यंत चांगलाच उजेड पडलेला. आय डी कार्ड बाहेर काढलं आहे आणि आता मी आय डी कार्ड जमा करणार आहे आणि कामाला सुरुवात करणार आहे. तर ह्याच स्टॉवरमध्ये येते मी कामाला. तुम्हाला तर माहिती आहे, मी जेवण बनवायचं काम करते आणि सध्या माझ्याकडे 2च कामं आहेत आणि काही दिवस मी 2च कामं ठेवणार आहे, कारण डॉक्टरांनी आता काही दिवस आराम करायला सांगितलेलं. तुम्हाला तर माहिती आहे, सासूबाईंचं झाल्यापासून म्हणजे त्या आजारी होत्या, त्यानंतर त्या एक्सपायर झाल्या, तर त्या सगळ्या गडबडीमध्ये, त्या सगळ्या धावपळीमध्ये माझी तब्येतसुद्धा खराब झालेली आहे. पण तरीही मी ही 2 कामं सोडलेली नाही आहेत, कारण की कसं, सगळीच कामं सोडली म्हणजे आपलं घर कसं चालणार. तर बघा, पहिल्या कामावर मी पोचलेली आहे आणि आता इकडे मी काय बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, मी पहिल्या कामावर एंट्री केली आणि इकडे मस्तपैकी लंचसाठी बनवलेली आहे पनीर बुर्जी. तर पनीर बुर्जी बनवलेली आहे खूप छान, बटर वगैरे टाकून, अशी मस्त कांदा टोमॅटो टाकून, कोथिंबीर टाकून पनीर बुर्जी बनवलेली आहे. इकडे पनीर बुर्जी वेगळी असते आणि पनीर घोटाला ह्याची रेसिपी वेगळी असते. मला वाटतं मी पनीर घोटालाची रेसिपी तुमच्याबरोबर ऑलरेडी शेअर केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल्स वगैरे टाकून अशी खूप छान लागते पनीर घोटाला. त्याच्यात क्रीम पण टाकतो आपण. तर ही पनीर बुर्जी आहे नॉर्मल. तर आज मी लंचसाठी हीच बनवलेली आहे. सरांसाठी आणि मॅडमसाठी, फक्त दोघांसाठीच बनवायची होती, कारण त्यांची, सरांची जी मम्मी आलेल्या त्या आता रिटर्न गेलेल्या आहेत. त्यामुळे आज फक्त दोघांचाच लंच बनवायचा होता. त्यानंतर बीटरूटची रोटी बनवलेली आहे. ही राजगिरा आट्यामध्ये बीटरूटची रोटी बनवली आहे. त्यानंतर आलू सँडविच बनवलेला आहे. मस्तपैकी बटाट्याचं खूप सारं स्टफिंग टाकून हे सँडविच बनवलेलं आहे. तर आता आपलं लंच आणि ब्रेकफास्ट बनून झाला आहे, त्यामुळे टिफिन पॅक करायला घेतला आहे. सगळ्यात आधी पहिल्या टिफिनमध्ये ही पनीर बुर्जीची भाजी मी पॅक केलेली आहे. आता त्यानंतर मी हा फॉईल पेपर घेते, ज्यामध्ये मी ही जी आपण बीटरूटची राजगिराच्या पिठामध्ये जी रोटी बनवली आहे ती मी भरणार आहे. तर ह्याचीसुद्धा रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेली आहे. खूपच हेल्दी असते ही. मुलं असं तर बीट खात नाहीत, मग त्यापेक्षा जर अशा आपण पिठामध्ये टाकून मस्तपैकी चपाती किंवा भाकरी करून दिली तर दिसताना पण खूप छान दिसतं आणि मुलांच्या पोटात ह्या भाज्या, बीटरूट म्हणा, पालक म्हणा, अशा भाज्या जातात. तर बघू शकता तुम्ही, मी राजगिऱ्याच्या पिठाची जी बीटरूट टाकून रोटी बनवली ती पण दुसऱ्या डब्यात पॅक केली आणि ह्या मॅडमसाठी 2 रोटी ठेवलेल्या आहेत दुपारी लंचसाठी. तसेच हे सँडविच पण मी 4 केलेले आहेत, 2 मॅडमना आणि 2 सरांना. तर अशा प्रकारे हे सँडविचला मस्तपैकी कट मारलेला आहे आणि आता सरांचा भाजी चपाती भरून झाल्याच्यानंतर आता मी हा ब्रेकफास्ट पॅक करणार आहे. त्यासाठी आधी मी कट करून घेते आणि सँडविच बरोबर मी सॉस पण देणार आहे सरांना. तर तुम्ही बघू शकता, या टिफिनमध्ये हे सँडविच मावत नव्हते, तर मी प्रयत्न केला आणि कसंबसं त्याच्यामध्ये हे सँडविचचे जे 2 सँडविचचे 4 पीस करून त्याच्यात पॅक केले. अशा प्रकारे मी सरांचा टिफिन पॅक केलेला आहे. त्याआधी तुम्हाला दाखवते की आज फ्रूट तर काहीच नव्हतं. ही बघा, ही पनीर बुर्जीची भाजी, त्याचा पण टिफिन मी पॅक केलेला आहे. फ्रूटमध्ये काहीच नव्हतं, तर विचार केला काकडी आणि टॉमॅटो देते सरांच्या टिफिनमध्ये. अशा प्रकारे एक एक करून सगळे टिफिन मी बॅगमध्ये भरलेत आणि आजकाल सर छाछ म्हणा, चहा म्हणा, काहीतरी लिक्विड घेऊन जातात. तर काकडी टोमॅटो पण मी कापलेला आहे मस्त गोल गोल कलरफुल स्लाईसमध्ये आणि तो देखील मी डब्यात भरलेला आहे. तर आता मी सरांच्या टिफिनमध्ये चहा पण देणार आहे. टिफिनमध्ये म्हणजे बॉटलमध्ये चहा पण भरून देणार आहे. त्याआधी मी हे सगळं आवरून घेते. टिफिन पॅक झाल्याच्यानंतर जरा किचन वगैरे व्यवस्थित सगळं क्लीन करून घेते, म्हणजे कसं किचन क्लीन झाल्याच्यानंतर बाकीची कामं आवरायला बरी पडतात. तर मी ही गॅसची शेगडी आधी क्लीन करून घेतली. त्यानंतर मी हा किचन कट्टा क्लीन करून घेतला आहे आणि हे सगळं सरकवून वगैरे व्यवस्थित सगळं साफ करून घेतलं आहे, कारण मुकेश भैया आता नाही आहेत. मुकेश भैया गेले छठ पूजासाठी गावाला. छठ पूजा तर झाली, पण आता मुकेश भैया कधी येत आहेत काय माहिती. मुकेश भैया असल्यावर थोडीशी कामात सकाळच्या गडबडीच्या वेळेला मदत होते, त्यामुळे मला आता 10-15 मिनटं लवकर यायला लागतं, कारण
उशीर होतो, मला दुसरा पण टिफिन द्यायचा असतो. इकडून कामावरनं निघाल्यावर दुसऱ्या कामावर त्या मॅडमचा पण टिफिन असतो. तर अशा प्रकारे किचन गॅस सगळं क्लीन झाल्याच्यानंतर पहिले टोडूला अंडं दिलं. टोडूजी गप्पा मारल्या. टोडू दरवाजातच बसला होता, कधी मला नाश्ता मिळतो ह्याला वाट लावून. तर टोडूला अंडं दिल्याच्यानंतर ह्या बॉटलमध्ये गरमागरम चहा ओतलेला आहे सरांना. सर चहा घेऊन जाणार आहेत बॉटलमध्ये. पिऊन जायला त्यांना सकाळचा वेळ नसतो. तर बघा मी सरांना चहा दिल्यानंतर माझ्यासाठी पण चहा ओतून घेतला आहे. एवढाच घेतला आहे कारण प्यायला वेळ नाही आहे. तरी पण मी काम करत करत हळूहळू सफाई वगैरे करत चहा पिला. तर तुम्ही चहा पिला का? नसेल तर या चहा प्यायला. तर बघू शकता तुम्ही किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे. उरलेलं जेवण सगळं झाकून ठेवलेलं आहे. माझा चहा पिऊन झालेला आहे. बाजूला कपात थोडासा अजून बाकी आहे प्यायचा. आणि सरांचा टिफिन पण पॅक झालेला आहे. सगळं आवरून सगळी बटणं वगैरे बंद करून मी आता चालली आहे दुसऱ्या कामावर. त्याआधी बघा टोडूला अंडं दिलं आहे. टोडूचा नाश्ता झालेला आहे. तरी पण इथे वाट बघतोय. त्याला खायचं आहे गाजर, पण मी आता त्याला गाजर देणार नाही आहे. ऑलरेडी त्याने पेडिग्री खाल्लं आहे आणि अंडं खाल्लं आहे. तर तो बोलतोय गाजर दे मला. तर मी त्याला गाजर दिलेलं नाही आहे आणि मी निघाली आता दुसऱ्या कामावर. टोडूला बाय केलं, मॅडमना बाय केलं. मॅडम तर झोपेतच होत्या आणि मी निघाली आहे दुसऱ्या कामावर. तर आता मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या कामावर मी काय बनवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मला असाच खूप खूप सपोर्ट करत जावा, छान छान कमेंट करत जावा, कारण तुमचे कमेंट वाचले ना की एक नवीनच वेगळीच एनर्जी येते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. सध्या घरचे शूट करत नाही आहे, घरचा व्हिडिओ बनवत नाही आहे, पण लवकरच मी घरातसुद्धा व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहे. घरी पण ज्या ज्या रेसिपी करते, जे डेली ब्लॉग्स बनवते ते सगळे टाकायला सुरुवात करणार आहे. तर तुमचा सपोर्ट असाच पाठीशी राहू द्या. स्वामी तर पाठीशी आहेतच, पण तुम्ही पण पाठीशी असेच राहा. माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. तर बघा दुसऱ्या कामावर पोचली आहे. दरवाजाची बेल वाजवली. आता मी आतमध्ये जाते आणि तुम्हाला दाखवते की मी काय बनवते ते. तर बघा इकडे मस्तपैकी बटाट्याची भाजी बनवली आहे. एकदम क्रिस्पी फ्रेंच फ्राईजसारखी अशी मस्त चौकोनी चौकोनी बटाटे कापले. वाटते तरी का ती बटाट्याची भाजी आहे. मस्त थोडासा मॅगी मसाला टाकलेला आहे. त्यानंतर नाश्त्यासाठी उपमा बनवलेला आहे. उडदाच्या डाळीची फोडणी दिली आहे. कांदा टोमॅटो टाकला आहे आणि असा मऊ लुसलुशीत तुपाची धार सोडली आहे वरून आणि अशा मस्तपैकी हा उपमा बनवलेला आहे. आणि ही बटाट्याची भाजी त्यांच्या मुलांना, मॅडमच्या मुलाला खूप आवडली. त्याच्यात मॅगी मसाला थोडासा टाकलेला, काही नाही, फक्त मिरची टाकली, कढीपत्ता, राई जिऱ्याची फोडणी दिली आणि चपात्या बनवल्या. तर इकडे आज एवढाच स्वयंपाक होता, म्हणजे चपाती भाजी बनवली. त्यानंतर नाश्त्यासाठी उपमा बनवला आणि भाजी जी होती ती कढईमधली ट्रान्सफर करून भांड्यामध्ये काढली. आता उपमा ट्रान्सफर करते, दुसऱ्या भांड्यात काढते आणि सगळी भांडी वगैरे घासते. तर फायनली बघू शकता तुम्ही मी सगळी कढईमधले सगळं जेवण ट्रान्सफर केलेलं आहे. भाजी काढून ठेवलेली आहे. दुसऱ्या भांड्यात मी उपमा काढून ठेवलेला आहे. तसेच चपातीच्या डब्यात मी चपात्या ठेवलेल्या आहेत. सगळ्या कढया वगैरे रिकामी केले. किचन गॅस क्लीन केलं आहे. सगळी भांडी घासली आहेत. घासून पुसून धुवून सगळे जागेवर ठेवले आहेत. किचन गॅस वगैरे सगळं क्लीन करून आता मी चालली आहे घरी. तुम्ही बघू शकता सगळं धुवून वगैरे बेसिंगमधले सगळी भांडी आवरून मी आता चालली आहे घरी. तर असा असतो रोजचा माझा शेड्यूल. असाच असतात. तुम्ही म्हणता की रोज तू तेच दाखवते व्हिडिओमध्ये, काहीच नवीन नसतं. तर मी शक्यतो रेसिपी टाकायचं ट्राय करते, पण नवीन कुठली युनिक रेसिपी असेल तर मी टाकायचा नक्कीच प्रयत्न करते चॅनलवर. पण माझ्या डेली रुटीन, माझे डेली व्लॉग असेच असतात. मी माझं रोजचं रुटीन जे आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते. पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगते की माझ्या चॅनलवर मी काहीच फेक दाखवत नाही. जी रियालिटी आहे तेच दाखवते. जे मी रोज माझ्याबरोबर घडतं, जे मी रोज करते तेच दाखवते. तर असाच मला सपोर्ट करत राहावा. बघा इकडचं काम झालं आहे. सगळी बटणं वगैरे बंद केली आहेत. दरवाजा बंद करून आता मी चालली आहे घरी. तर सध्या 2च कामं आहेत. 2 कामं करून मी घरी जाते. साधारणतः 9:30-10पर्यंत मी घरी पोहोचते, जेणेकरून मुलगा 11 वाजता कॉलेजला जातो तोपर्यंत मी घरी जाऊन त्याचा टिफिन वगैरे रेडी करते. आणि मग त्यानंतर आपली घरची ड्युटी सुरूच असते. बाई म्हटलं की घर काम सगळंच आपल्याला हँडल करावं लागतं. घरची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, कामाची जबाबदारी, सगळं आपल्याला सांभाळावं लागतं. तर अशा प्रकारे लिफ्टची वाट बघितली. लिफ्ट आल्याच्यानंतर खाली उतरली. कडक ऊन पडलं होतं. सकाळी 10 वाजलेले तरी ID कार्ड जमा केलेलं ते परत घेतलं आणि आता मी चालली आहे घरी. तर तुम्ही मात्र जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा, छानसा कमेंट नक्की करा. उद्या भेटूया. तोपर्यंत बाय.